आणि मी तुम्हाला सर्वांना तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की काल राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज त्यांनी बोरवलीला अतिशय सुंदर असा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। आपल्या मुंबईची शान असलेले आपले मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी जवळपास 108 ई बाईक्स आणि दिव्यांग त्यांच्यासाठी जवळपास 10 अशा त्यांच्या उपयोगी असलेल्या अशा बाईक त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना दिल्या। त्याचबरोबर पूर्ण आपल्या आपण जर पाहतो की मुके जे जनावर आहेत, कुत्रा असतील रस्त्यावरचे, मांजरी असतील, पक्षी असतील, कधी रस्त्यावरती गाडी चालवत असताना ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात होतो, जखमी होतात, अशा सगळ्या मुक्या प्राण्यांसाठी एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल, एक नाही दोन नाही तर पूर्ण भारतामध्ये 24 असे मुक्या जनावरांसाठी हॉस्पिटल, त्याचं काल ओपनिंग झालं। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या हातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण मुंबईचा एक त्यांना मानणारा सगळा पूर्ण समाज, सगळे भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी मला ज्यावेळी बोलायला सांगितलं, मला मी भाषणाला उभे राहिले त्यावेळी मी माझ्या मनात एक त्यांच्याविषयी जो आदर होता तो त्या ठिकाणी मी व्यक्त केला। मी त्या ठिकाणी असं सांगितलं की गेले 1.5 वर्ष मला त्रास होता गळ्याचा, मी औषध उपचार करत होते, डॉक्टरांची औषधं पण चालू होते, पण ज्यावेळी मी राष्ट्रसंत आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा। दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो। ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार। त्या ठिकाणी आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागबाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो। त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला। आज तुम्ही माझा आवाज बघताय तर मी ती भावना माझी व्यक्त केली, याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं। स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, सगळ्या आम्ही भक्त आहोत, आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय। इतक्या मोठ्या संत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरी सुद्धा पोचले नाही तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्यात, अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसार माध्यमांनी करायला पाहिजे। मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं। पूर्ण काल न्यूजमध्ये त्यांनी दिलेले 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता, त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांग जणांना ज्या बाईक्स दिल्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता, त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्त करणार आहेत ज्या मुक्या जनावरांसाठी ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही त्याचा कुठेही उल्लेख नव्हता। पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली, त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे। आणि ते जे आहेत उबाटाचे भोंगे संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये। भाषा काय, बोलण्याची काय पद्धत, एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात, तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत, आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं। मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी। त्यांना काय उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या। तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्याचा मी पूर्ण निषेध करते। या ठिकाणी खरात सारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने जी
त्या पद्धतीने प्रेझेंट केलंय. अरे त्या खरातला तर टोचून ठोकून मारलं पाहिजे, अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याचंच मला आश्चर्य वाटतंय. इतक्या घाणेड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे. नाही, या ठिकाणी मला माझं तिकीट त्यानंतर महापौरपदी बसवणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्यांचा आशीर्वाद आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी महापौरपदी बसलेली आहे आणि माझ्या कर्तृत्वाने मी बसलेली आहे. माझे कष्ट आहेत, माझी मेहनत आहे आणि माझं कर्तृत्व आहे, म्हणूनच मला या ठिकाणी महापौरपदी बसवलेलं आहे. राजकीय विरोधक तर टीका करत आहेत, पण समाज माध्यमांवर अनेक जण व्यक्त होत आहेत, त्यात अनेक वैचारिक गोष्टीतून येणारे लोक म्हणतात की अंधश्रद्धा पसरवण्याचं काम हा अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय. पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस खरातच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय. मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय. या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिलं असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना. हिंदू धर्माचं तर हिंदू धर्म आहे ओम वरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओम वरती आहे. त्यांनी सांगितलं, ऋतुताई ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईकमध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडिया समोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे. तो माझा घसा आज क्लिअर झाला. अशाच तुम्ही एका धर्मगुरूंबद्दल आदराने बोलता आणि त्यांचा आशीर्वादाने तुम्ही आजपर्यंत कारकीर्द करत असं म्हणतात. असेच एक धर्मगुरू काल दादरमध्ये म्हणताना म्हणाले आहे की ताराराणी ज्या आहेत त्या जैन धर्मी आहेत, त्या मराठी नाही. नाही, मला याविषयी काही माहित नाहीये. मी माहिती घेऊन बोलेल. तुर्तास मला तरी याविषयी काही माहित नाही.